शाळेमध्ये बहुरूपी आकाश चिमराव शेगर हे आलेले आहेत। हे राहणार घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील रहिवासी असून ते गावोगावी भटकंती करतात, आपल्या पोटापाण्यासाठी धडपडत असतात। तर आपल्या पोटाची तिजभर खळगी भरण्यासाठी ते पायाला भिंगरी बांधून वनवन फिरत असतात। आपली कला त्यांना बहुरूपी असं म्हटलं जातं आणि बहुरूपी म्हटलं की त्यांना अनेक रूप करता येतात, अनेक कला सादर करता येतात। आता ही कला लोप पावत चालली आहे, नष्ट होत चालली आहे। कदाचित त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं की ही त्यांची शेवटची पिढी आहे जी ही कला सादर करून पोट भरण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक धर्माचे लोक राहतात। अनेकांचा व्यवसाय वेगळा, अनेकांच्या कला वेगळ्या, अनेकांच्या प्रथा रूढी परंपरा वेगळ्या आणि या प्रथा रूढी परंपरा हे समाज जपत असतात, चालवत असतात। परंतु खेदानं आकाशजी म्हणतायत की सर ही कला आमची शेवटची पिढी आहे, आता येणारी पिढी सुद्धा आमची ही कला सादर करणार नाही, कारण कलेला वाव उरले नाही, कलेला दाद देणारे लोक उरले नाहीत, कला बघणारे लोक उरले नाहीत आणि खरे कलाकार यामुळे उपासपोटी मरतायत। त्यांच्या कलेची उपासना होत आहे, उपेक्षित राहिली जात आहे त्यांची कला आणि म्हणून ते म्हणतात की त्यांना ही चिंता आहे भविष्याची की यांची कला ही जिवंत राहील की नाही सांगता येत नाही। तर आपण ऐकूया आकाशजींच्या तोंडून थोडंसं त्यांची कलाकारी। तर मी आकाशजी शेगर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची कला या ठिकाणी सादर करावी आणि आमच्या विद्यार्थ्यांना पण ती कला दाखवावी। साहेब आले बिनपगारी फुलाधिकारी दंगल पेटल्या राईट घरी ड्युटी बंद पगार चालू। काल 2-3दा फोन लावला सरांना बॅटरी काढून, त्यांनी गैरहजेर राहिली। काल मीटिंग दिली होती हरभऱ्याच्या झाडाखाली, त्यांनी नाही ते आले, मला जीव लागलं। हेलिकॉप्टर खाली बसून आलो, 40 गाड्या अंगावरून गेल्या तरी काय झालं नाही। आता सरांची बदली करून टाकायची सासरवाडीला, इंडियात राईट भारतामध्ये। मला पण काही मी आता 40 एकर पत्ते ऊस आहे, चुलीत पाईपलाईन हवदार बोर घेतलेली, खर्चाचं बांधून मागा लावलेलं आहे। आता अजून सासऱ्याचं लग्न काढलं, माझ्या मुंबईला लग्न आहे, पुण्याला हळद आहे, नाशिकला जेवण आहे। चला का चला लग्नाला चला, लेकरं बांधा खामाला, कुत्रे घ्यायची काकाला, जेवणाला लय भारी केलं, मिठाचा लाडू, बेकड्याच्या वड्या, तोंड बांधून जेव्हा हातपाय बांधून खावा, तव्यानं तोंड बसायचं, चाळणीनं पाणी प्यायचं। काल बर्फाच्या कार्यक्रम आग लागली, पाणी ना म्हणून पेट्रोल पेटलं असं आहे। कुणालाच भेट नसताय बायकोशी, इन्स्पेक्टर मध्ये बसायला ट्रॅक्टर आहे, बिनपगारी फुलाधिकारी दंगल पेटल्या राईट घरी। राईट सरांची बदली करून टाकायची सासरवाडीला। रविवारी शाळेत येतं मित्रांनो, आयतवारी घरी बसायचं, पुस्तकं फाडून अभ्यास करायचा। जय हिंद, जय महाराष्ट्र।